नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज शुक्रवार, 5 डे वीक अशा वर्किंग कल्चर मध्ये आजपासूनच वीकेंड सुरू होतो आणि प्रामुख्याने आयटी कंपन्यांमध्ये असंच चित्र असतं। म्हणजे आजपासूनच जवळपास अवघं जग हे वीकेंडच्या मोडवर गेलंय आणि त्याच वीकेंड मूडला आज एका तांत्रिक बिघाडाने धक्का दिला। जगामधल्या 10 पेक्षा जास्त देशांच्या अर्थव्यवस्थेलाही आज मोठा धक्का बसलाय। इतिहासातल्या सर्वात मोठ्या तांत्रिक बिघाडाची बातमी पाहणार आहोतच। मात्र झिरो अवरची सुरुवात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या बातमीनं। राज्यामध्ये विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत आणि आता त्यामुळेच प्रत्येक पक्षानं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। काँग्रेसच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यासाठी काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल उपस्थित होते, ज्यात राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघाची चर्चा झाली। त्याशिवाय या बैठकीमध्ये काय काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोतच। शिवाय भाजपच्याही बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। कालपासून भाजपनं राज्यातल्या प्रमुख नेत्यांसह बैठकीला सुरुवात केली आहे। आजही संध्याकाळी बैठकीच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली आहे। यात महाराष्ट्र प्रभाऱ्यांसह बैठक झाली। आज काय काय घडलंय बैठकीमध्ये हेही आपण पाहणार आहोतच। मात्र काल बैठकीत जे घडलं त्याचीच चर्चा आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे। भाजपच्या आमदारांनी कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभाऱ्यांसमोर तक्रारी केल्या आणि त्याही अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविषयी। लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षित मदत केली नाही, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करत होते अशा तक्रारी देखील केल्या आणि याच तक्रारींवरती होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। झिरो अवर मध्ये आज आम्ही विचारलेला पहिला प्रश्न, शिंदे गट अजितदादा गट मदत करत नाही, भाजप आमदारांच्या तक्रारीने महायुतीमधील वाद वाढतील की कमी होतील? दोन पर्याय तुमच्यासाठी, वाद वाढतील आणि वाद नाही वाढणार। आणि याच प्रश्नावरती महाराष्ट्राने काय प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांचा कौल नेमका कुणाला आहे ते देखील पाहणार आहोतच। मात्र त्याआधी जाऊयात भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत। आज बैठकीचा काय सूर आहे हे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे, जिथे आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, खरं तर जाणून घ्यायला आवडेल की कोर कमिटीची बैठक असेल, मॅरेथॉन बैठका असतील, सर्व बैठकांचं सत्र एका बाजूला सुरू झालेलं आहे। म्हणजेच काय तर विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। मात्र भाजपला बळकटी देण्यासाठी कुठले महत्त्वाच्या विषयांवरती त्या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते? आपण जर बघितलं असेल तर काल 144 जागांबाबत जी आहे चर्चा झाली। आज 144 जागांबाबत चर्चा होणार। त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं असेल तर मुंबई आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याबाबत चर्चा होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर कोकणात भाजपला अपेक्षित यश मिळालं, त्यासोबत मुंबईत फारसं यश मिळालं नव्हतं। त्यामुळे आजच्या जर बैठकीत जर पाहिलं असेल तर कोकण आणि मुंबई याबाबत चर्चा होणार आहे। कारण भाजपला सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत, कारण राज्यात जर सरकार यायचं असेल तर कोकण आणि मुंबई देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजची जर बैठक बघितली असेल ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण कोकणात ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश हवं होतं तसं मिळालं नाही महायुतीला आणि त्यामुळे आता मुंबईसाठी नेमकं आणि कोकणासाठी नेमकं काय करता येईल याची रणनीती आजच्या बैठकीत आखली जाणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर कालच्या बैठकीत कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो महायुतीमध्ये पाहायला मिळाला होता। अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल याबाबत थोडीशी नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे आजची जी बैठक आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण भाजपच्या येत्या काळात मॅरेथॉन अशाच बैठका होणार आहे। मात्र आपण जर पाहिलं असेल तर रविवारी भाजपची एक महत्त्वपूर्ण मेळावा आणि संमेलन होत आहे, त्यामध्ये अमित शहा असणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। मुंबईमध्ये नेमक्या 36 विधानसभा मतदारसंघात किती जागा जिंकायच्या याची रणनीती जी आहे ती आजच्या बैठकीत ठरणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर ज्या पद्धतीने विरोधकांचा नरेटिव्ह होता, जिथे भाजप अपयशी ठरली, त्यामध्ये आता नेमकं विधानसभा निवडणुकीमध्ये काय करायचं याची देखील रणनीती आज ठरणार आहे। विशाल, नक्कीच या सर्व घडामोडींवरती तुमचं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। खरं तर भाजपच्या बैठकीचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोतच, पण आता जाणार आहोत काँग्रेसच्या बैठकीमध्ये। आज सकाळी महाराष्ट्र काँग्रेसची बैठक पार पडली आणि त्यात काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,
नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार आणि खासदारही होते। याच बैठकीत काय काय घडलेलं आहे हेच जाणून घेऊयात आणि त्यासाठी आपण गेस्ट सेंटरवरती आता आमंत्रित करत आहोत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माहिती देतील अल्पेश करकरे। अल्पेश, खरं तर बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे, मात्र दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणंही आवश्यक आहे आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाणार आहे। काय नेमकं आजच्या बैठकीमध्ये पाहायला मिळतंय? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत, त्यानुसार बैठका घेत आहेत। आणि आज आपण पाहिलं तर विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील आज दिवसभरात मॅरेथॉन बैठका आयोजित केल्या होत्या। सकाळपासून या बैठका पाहायला मिळाल्या। या बैठकीला केसी वेणुगोपाल तसेच रमेश चेन्नीताला आणि महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे बडे नेते आहेत त्या बैठकीमध्ये पाहायला मिळाले। आणि यामध्ये साधारण आपण पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला आणि कोणत्या जागा आपण लढू शकतो, काय नेत्यांचं म्हणणं आहे, तसेच विधान परिषदेमध्ये जे काही घडलं याच संदर्भात काय कारवाई करायची या संदर्भात देखील प्रस्तावावर चर्चा झाली। आपण पाहिलं तर सकाळी आणि दुपारी या बैठका झाल्या आणि यानंतर आपण पाहिलं तर या दोन्ही बैठका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पार पडते। यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रात काँग्रेसला किती जागा मिळू शकतात आणि त्या संदर्भात जागांचा आढावा घेतला जाणार आहे। पक्षाची पुढची रणनीती काय आहे, तसेच आपण पाहिलं तर महायुतीकडून ज्या प्रकारे काम सुरू आहे त्या प्रकारे त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी देखील आपण काय रणनीती आखली पाहिजे, तसेच आपल्या पक्षामध्ये एक महायुतीमध्ये एक समन्वय असावा या संदर्भात देखील चर्चा या आजच्या बैठकीमध्ये होणार आहे। आणि आपण पाहिलं तर सकाळपासूनच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपण प्रत्येक पक्षाला आपली रणनीती ठरवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या रणनीतींवरती देखील एबीपी माझाचं लक्ष अशाच प्रकारे असेल। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद अल्पेश। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे जेव्हा आम्ही अलायन्समध्ये बसू आणि त्यावेळेस या सगळ्या विषयाला त्यांना सगळ्या गोष्टी मांडू आणि आम्हाला आमचे सहकारी पक्ष जे आहेत अलायन्समध्ये ते आम्हाला या मेरिटच्या आधारावर आमच्या बाजूने निर्णय देतील। पण अजूनही कुठल्या जागा किती लढू आम्ही त्याच्याबद्दलचा कुठलाही निर्णय झालेला नाही, जो बसूनच त्याच्यामध्ये निर्णय केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने केलेली आहे। तर इकडे भाजपच्या बैठकीमध्ये महायुतीमधल्या मित्र पक्षांवरून खटके उडत असतानाच आज मुंबईमध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। मुंबई शहराचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात ही बैठक बोलावण्यात आली होती आणि यावेळी चांदिवलीचे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी मतदारसंघामधील विकास कामांना निधी मिळत नसल्यानं उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। तसंच मंगल प्रभात लोढा यांच्या समोरच कामकाजाचे कागद फाडून आपला निषेध व्यक्त केला। आमदार लांडे बाहेर पडताच अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकही बाहेर निघाले आणि हे दोघेही बैठक कक्षाबाहेर एकमेकांशी चर्चा करताना दिसले। निधी न मिळाल्यामुळे आमदार दिलीप लांडेंनी थेट प्रशासनाविरोधामध्ये आपला रोष व्यक्त केलेला आहे, पाहूया। नामफलक लावायला जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासनाला वेळ नाहीये, त्यांच्याकडे निधी नाहीये। पण अशा पद्धतीने जर निधी नसेल तर या ठिकाणी सदस्यांना काजू बदाम खायला निधी कुठून येतो? तो नाश्ता का दिला जातो? फक्त सदस्यांना काजू बदाम खायला घालून त्यांचा आवाज बंद करायचा आणि जनतेच्या हिताची कामं करायची नाही। आणि म्हणून अशा समितीवरती अशा बैठकीवरती या ठिकाणी मी बहिष्कार टाकतो। तर याच संदर्भामध्ये आमदार दिलीप लांडे यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोतच। मात्र तत्पूर्वी 0 आवरमध्ये आत्ता वेळ झालेली आहे आजच्या महायुतीच्या प्रश्नाकडे वळण्याची। आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जातो आहोत आपल्या मीडिया सेंटरला।
तर आजचा प्रश्न होता, शिंदे गट अजितदादा गट मदत करत नाही, भाजपा आमदारांच्या तक्रारीनं महायुतीमधील वाद वाढतील की कमी होतील? दोन पर्याय तुमच्यासाठी होते, मात्र सोशल मीडियावरती तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात ते आपण आता पाहूयात. तर मिलिंद पाटेकर एक्सवरती म्हणतात, भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि अजित पवारांमुळे नाराज आहेत. यापूर्वीही RSSनं उघडपणे अजित पवारांबाबत खंत व्यक्त केली होती. वैभव लिहितायत, ही महायुती म्हणजे निव्वळ खुर्चीसाठी केलेली ऍडजस्टमेंट आहे. आनंद मिसाळ लिहितायत, ही विधानसभा निवडणूक आहे, मग आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवण्याकडे प्रत्येक पक्षाचा कल असेल. तर युट्यूबवरती सुदान पाटील लिहितायत, महायुतीमध्ये वाद अधिक वाढतील. अमित पाटील म्हणतात, विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं दोन्ही आघाडींना कसरत करावी लागणार आहे. तर संतोष शेटे लिहितायत, भाजप लोकसभेतील पराभवाचं खापर हे मित्रपक्षावरती फोडतात, परंतु पराभवाला भाजप सुद्धा जबाबदार आहे. संजय मदने म्हणतात, भाजपनं स्वतःचे वाटोळे केले, मतदारांना जे नको म्हणून तुम्हाला निवडून दिले, पण नंतर तुम्ही पक्षवाढीसाठी नाकारलेल्यांना पक्षात घेऊन जनतेच्या भावनांशी खेळ मांडला. फेसबुकवरती सोनू सांगळे लिहितात, नक्कीच वाद वाढतील, कारण सत्तेसाठी हापापलेल्यात महायुतीत. तर इंस्टाग्रामवरती राकेश पवार म्हणतात, महायुतीमध्ये अजून वाद वाढतील. सुलेखा आमरे लिहितात, वाढले किंवा कमी झाले तरी ते तात्पुरते असेल, शेवटी पैसा बोलत आहे. महायुतीमधल्या मित्रपक्षांमध्ये बेबनाव आहे का? नाराजीचं कारण नेमकं काय आहे? सत्तेत असूनही आमदारांचा निधी कोण रोखतंय? या आणि अशा अनेक प्रश्नांवरती चर्चेसाठी 0 आवरमध्ये आज आपण आमंत्रित केलेले आहे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे स्वतः आपल्यासोबत असतील. दिलीपजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. दिलीपजी, आजची नाराजी आपण उघडपणे व्यक्त केलेली आहे. पेपर फाडणे इतपत नेमकं असं काय झालं की बेबनावाचं नेमकं कारण काय की तुम्ही थेटपणे अशा प्रकारे रिॲक्ट झालात? गेले 4 वर्ष या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रशासनाला महाराष्ट्र शासनाच्या ज्या जागा आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे राखीव भूखंड आहेत, या भूखंडावरती नामफलक लावणे, ही जागा शासनाची आहे, अतिक्रमण केल्यास याच्यावर कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचा छोटासा बोर्ड लावणे किंवा त्या भूखंडाला संरक्षण भिंत बांधणे, कुंपण भिंत बांधून घेणे, एवढे क्षुल्लक प्रश्न गेले 4 वर्ष या सभागृहामध्ये या समितीच्या प्रशासनासमोर मांडून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाहीये. या भूखंडावरती अनेक झोपड्या होत आहेत, अनेक भूमाफिया लोक त्या ठिकाणी झोपड्या बांधतायत आणि अशा पद्धतीने शासनाचा भूखंड हा कुठंतरी जनतेच्या सुविधासाठी असणारा भूखंड, त्या ठिकाणी झोपडपट्टीचे जे भूमाफिया आहेत हे ते हडपले जाते आणि मग त्या काही दिवसांनी मग आपण त्याच्यावरती SRA आणणार. मग याच्यातून मला असं वाटतंय की या भूमाफियांना साथ देणं, त्या ठिकाणी झोपड्या तयार करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं आणि नंतर त्या ठिकाणी SRAच्या माध्यमातून त्यांना घरं देणं, ही शासनाची लूट आहे आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा कुठेतरी सहकार्य वाटतंय. कोण साथ देतंय, मागणी एवढी करताना दिसतंय? मित्रपक्षांवरती आरोप आहे भूखंडावरती नामफलक लावून. माझा हा प्रशासनावरती आरोप आहे. बर, प्रशासनामध्ये निधी असताना सुद्धा त्या ठिकाणी बोर्ड लावलं, साधा बोर्ड लावायला फंड नाहीये. तुमच्याकडे जर निधी नसेल बोर्ड लावण्यासाठी तर लोकांकडून वर्गणी जमा करा आणि तुमच्याकडे निधी नाही, मग तुम्ही लोकप्रतिनिधींना जनतेच्या पैशातून काजू बदामचा नाश्ता का देता? कशासाठी पाहिजे हे? नाही म्हणजे प्रशासनावरती वचक ठेवण्यामध्ये मंगल प्रभात लोढा एक पालकमंत्री म्हणून कमी पडले का? प्रशासनावरती मंत्र्यांची वचक असली पाहिजे आणि प्रशासनाने मंत्र्यांनी दिलेल्या सूचनाचं पालन सुद्धा केलं पाहिजे. आज आपण पाहतोय मुंबईमध्ये, मुंबई शहरात असो या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आदरणीय मुख्यमंत्री रोज हात जोडून सांगतात जिल्हाधिकाऱ्यांना की हे लोकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे.
अशा पद्धतीने प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून कुठंतरी 4 वर्षात हे काम झालं नव्हतं. फक्त कागदावरती निधी होता, तो निधी दिला जात नव्हता. म्हणून त्या ठिकाणी त्या काजू बदाम खाण्यापेक्षा लोकांच्या भावना व्यक्त करणं हे महत्वाचं होतं. म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या भावना मी व्यक्त केल्या. बरं, निधी रोखला जातोय असाही थेट तुमचा रोख असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. निधी वाटप करताना आमदारांमध्ये कुठेतरी दुजाभाव केला जातो असंही तुम्हाला म्हणायचंय का? नाही, निधी त्या कागदावरती आहे ना. निधी मंजूर आहे, सर्व प्रशासनाने तो वापरला पाहिजे. कागदावरती ठेवून नाही जमणार. लोकांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत. पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असतील, यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचं करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे. आणि प्रशासनाचे अधिकारी अजून जर जागे होत नसतील, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री असताना जर प्रशासन असं करत असेल तर एक दिवस मुख्यमंत्री त्यांची कार्यपद्धती त्याला दाखवून देतील. बरं, ही मीटिंग सुरू असताना नवाब मलिक आणि तुम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसता. बाहेर जाऊन एकमेकांमध्ये चर्चा होते. दोघांचंही एकमत आहे का या संपूर्ण प्रकरणावरती किंवा तुम्ही घेतलेल्या आक्षेपावरती? मी घेतल्या त्या मी जी वस्तुस्थिती मांडली, वस्तुस्थिती होती ती, नुसता आरोप नव्हता, वस्तुस्थिती होती. या वस्तुस्थितीला धरून नवाबबाईंनी पण बरेचसे प्रश्न मांडले. त्याचबरोबर भाजपाचे आमदार आदरणीय प्रवीण दरेकर यांनी त्याच्यावरती सांगितलं की दिलीप लांडेंनी मांडलेले मुद्दे, त्यांचा जो रोष आहे तो वस्तुस्थिती आहे. प्रशासन अजून जागा होत नाहीये, प्रशासनाची जिम्मेदारी प्रशासन पार पाडत नाहीये, अशा पद्धतीने प्रवीण दरेकर सुद्धा बोलले. बरं, नक्कीच या संदर्भातली तक्रार आपण थेटपणे मुख्यमंत्र्यांना करणार आहात का? आणि केलीत तर त्यांच्याकडनं कुठल्या कारवाईची अपेक्षा करताय? मला कारवाई नको आहे. मला लोकांची कामं झालेली पाहिजेत. मला कुठल्या अधिकाऱ्यावरती, कुठल्या मंत्र्याला विचारण्याची गरज नाहीये. मला फक्त आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने या मुंबई शहरातील माझ्या विभागातील लोकहिताची जी कामं आहेत, लोकांना अपेक्षित असणारी कामं आहेत, ज्या नागरिक सुविधा आहेत, ज्या गेले 20 वर्ष लोकांना मिळाल्या नव्हत्या, त्या माझ्या कालावधीमध्ये लोकांना मिळाल्या पाहिजेत, ही माझी अपेक्षा आहे. बरं, लोकांची कामं व्हावेत हा तुमचा आग्रह आहे. पाहूयात येत्या काळामध्ये नेमकं काय होताना दिसतंय ते. धन्यवाद 0 आवरमध्ये तुम्ही आमच्याबरोबर केलेल्या या चर्चेसाठी. तर महायुतीमध्ये खडाखडी सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये भाजप नेते मधुकर पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड घर वापसी करणार अशी चर्चा रंगू लागली. या भेटीआधीही 3 वेळा पिचड पिता पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाची विनंती केलेली होती अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. 2019 मध्ये मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला राम राम करत भाजप प्रवेश केला होता आणि त्यामुळे जर पिचड पुन्हा शरद पवारांसोबत आले तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो अशी ही चर्चा रंगली. पण पिचडांची ही भेट वैयक्तिक होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती देत पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घर वापसीच्या चर्चेतली हवाच काढून घेतली आहे. त्यांनी ही सदिच्छा भेट घेतलेली आहे. त्याविषयी काही विशेष राजकीय काही चर्चा त्यांची झालेली नाही आहे आणि त्यानंतर मलाही ते भेटले. त्यातही राजकीय काही चर्चा केली नाही. बरेच दिवसांनी मुंबईला आलेले म्हणून ते भेटले. आमचे जुने संबंध आहेत त्यांचे. राष्ट्रवादी पवार पक्षामध्ये घर वापसीच्या चर्चांना वैभव पिचड यांनी पूर्ण विराम दिलाय. आम्ही भाजपात रमलो असून अफवा पसरवली जात असल्याचा आरोप वैभव पिचड यांनी केलेला आहे. पाहूयात. स्थानिक तालुक्यातील जे काही पुढारी मंडळी यांनीही कुठेतरी अफवा पसरवली का साहेब येणार आहेत, पिचड साहेब या ठिकाणी पवार साहेबांना भेटायला जाणार आहेत. जे आमचे पक्षांतर्गत विरोधक असतील किंबहुना काही या ठिकाणी विरोधक आहेत, ही सर्व मंडळी कुठेतरी चर्चा करताना दिसतात आहेत की परत एकदा पिचड साहेब आणि वैभव पिचड हे दुसऱ्या पक्षामध्ये जातील. आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये रमलेलो आहे हे या निमित्ताने जरूर सांगितलं गेलं पाहिजे.
विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी सुरू असतानाच राज्यामध्ये विखुरल्या गेलेल्या आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या रिपब्लिकन पक्षांनी एकत्र येण्यासाठी तयारी सुरू केली आहे। रिपब्लिकन पक्षांनी एकसंध आघाडी तयार करण्याच्या दृष्टीनं नागपूरमध्ये बैठक पार पाडली आहे। या बैठकीसाठी आठवले, कवाडे, गवई गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते। एकीकृत रिपब्लिकन समितीनं दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशी दोन उद्दिष्ट समोर ठेवलेली आहेत। सगळ्या गटांचा मिळून एकसंध पक्ष असावा असं दीर्घकालीन ध्येय समितीनं ठेवलेलं आहे। या प्रयत्नांना किती यश येणार हे पाहणं महत्त्वाचं असेलच आणि त्यामुळे विधानसभेला तिरंगी सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। रामदास आठवले 2014 पासून भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर आहेत। 2016 पासून त्यांच्याकडे मंत्रीपद आहे, तर जोगेंद्र कवाडेंचा गट शिंदेंच्या शिवसेनेत आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये असलेले आठवले, कवाडे वेगळी राजकीय भूमिका घेणार का? महायुतीमधून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं ही बैठक बोलावण्यात आली होती। काही लोकांनी सूचना केलेली आहे की एक महाआघाडी सर्व नेत्यांच्या संमतीनं तयार करावी आणि एकत्रितपणे या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकत्रितपणे सामोरं जावं। सर्व पक्ष, सर्व गट आपापले गट तट विसर्जित करून एकच एक रिपब्लिकन पक्ष उभा करण्याच्या दृष्टीनं जो आपण प्रयत्न करत आहोत, त्या प्रयत्नाला या प्रयोगामुळे, महाआघाडीच्या प्रयोगामुळे बळ मिळेल। समाजवादी पक्षाचे खासदार मुंबई दौऱ्यावरती आलेले आहेत। मुंबई दौऱ्यामध्ये समाजवादीच्या खासदारांनी पहिल्यांदा सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन केलं। आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं समाजवादी पक्षाच्या खासदारांचा हा मुंबई दौरा असल्याचं देखील बोललं जात आहे। आणि आता बातमी आहे मनोज जरांगेंच्या उपोषणाची। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत। सगळे सोयरेच्या मागणीवरती मनोज जरांगे ठाम आहेत, तर सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी यावेळी केलेली आहे। काल तुम्ही शंभूराजे देसाई यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटण्यासाठी एक मागणी केली होती आमदारांकडे, तर त्या अनुषंगानं काय झालं? नाही, ते चुकीचा संदेश जाईल। मी मागणी केलेली नाही। त्यांचं म्हणणं होतं मुंबईत करा, मी तिकडे नाही जाऊ शकत। उपोषण कठोर सुरू होणार आहे उद्या 10 वाजल्यापासून सकाळी। पण सरकारला माझी विनंती आहे की जे काय तुम्ही देऊ केलेलं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपासून 3ही गॅजेट मागेल त्या मराठ्याला, ज्या मराठ्यांचे नोंद सापडेल त्याच्या आधारावर द्यायचं, त्यासाठी सरकारनं निर्णय करणं गरजेचं आहे। तर आम्ही विचारलेल्या महायुतीच्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला। तर काय दिलं आज महाराष्ट्रानं कौल? यूट्यूबवरती 81,000 मतं प्राप्त झालेली आहेत। त्यातून आपण कौल शोधूयात। वाद वाढतील असं म्हणतात 87%, 13% म्हणतात वाद नाही वाढणार। त्यानंतर इंस्टाग्राम, एकूण मतं आहेत 4,000, वाद नाही वाढणार असं म्हणतात 19%, वाद वाढतील 81% जनता त्याला कौल देते। त्या पाठोपाठ फेसबुकवरती 1500 मतं प्राप्त झालेली आहेत। 1500 मतांपैकी वाद वाढतील असं म्हणतात 67%, 33% म्हणतात वाद नाही वाढणार। त्या पाठोपाठ एक्सवरती आलेल्या महाराष्ट्राचा कौल आहे आणि तो कौल सांगतोय 87% वाद वाढतील म्हणतात, वाद नाही वाढणार 13%। भाजपच्या सध्या मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि त्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बोलतायत, थेट पाहूया। आपण सर्वजण पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये गेले 2 दिवस अत्यंत विस्तृत अशा कोर कमिटीच्या बैठका चालू आहेत
या बैठकीला आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे प्रभारी भूपेंद्रजी यादव, सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये गेले 2 दिवस अत्यंत विस्तृतपणे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा आम्ही केली। सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाची विस्तृत चर्चा झाली। आमच्या सोबत महायुतीमध्ये असलेले आमचे जे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे यांच्या समवेत महायुतीची जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भामधली एक व्यूहरचना देखील या बैठकांमध्ये आम्ही चर्चेमध्ये घेतलेली आहे। आमचा आता अधिवेशन देखील पूर्ण राज्य पातळीवरचं राज्य कार्यकारिणीचं अधिवेशन पुणे येथे बालेवाडी येथे होत आहे। याला आमचे राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचे विषय जे चर्चेला घेतले जाणार आहेत त्याच्यावर देखील आत्ताच्या आमच्या बैठकांमध्ये अत्यंत सुंदर आमची चर्चा झाली। आत्ताच सरकारने जे बजेट मांडलेलं आहे ते बजेट लोकांपर्यंत अत्यंत सकारात्मकपणे गेलेलं आहे। अत्यंत सुंदर योजना, त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना आहे, त्याचबरोबर सौर पंपाच्या वीज बिल माफीच्या संदर्भामधली महत्त्वाची योजना आहे। अन्नपूर्णा योजना जी आहे ज्याच्यात 3 सिलेंडर महिलांना मोफत मिळणार आहेत। अशा अनेक योजना यांच्यावर चर्चा सुद्धा झाली। याच्यामध्ये आता अनेक विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा लाभ वगैरे मिळालेला आहे। याही योजनांवर आमची चर्चा झाली आणि या योजना 97,000 बूथपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता चार्ज होऊन कामाला कसा लागेल याच्या संदर्भामध्ये सुद्धा आमचं प्लॅनिंग आणि आखणी या बैठकांमध्ये झाली। खूप छान बैठका या 2 दिवस पार पडल्या आणि आता आम्ही प्रतीक्षा करत आहोत ते 21 तारखेच्या आमच्या राज्याच्या कार्यकारिणीचा आणि त्या कार्यकारिणीमध्ये राज्यातील प्रत्येक बूथवरील कार्यकर्ते येणार आहेत आणि खूप तिथून आम्हाला एक खूप उत्साह घेऊन आम्ही तिथून जाणार आहोत। अशा प्रकारचा आमचा एक निश्चय झालेला आहे आणि आम्ही ऑलरेडी कोर कमिटीचे मेंबर सुद्धा त्याच्यामध्ये उत्साहामध्ये इथून बाहेर पडत आहोत। आज और कल दोनों दिन पर आपने सबने देखा कि हम कोर कमिटी उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा शिवसेनेच्या आमदारांची तक्रार असायची की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असून आपल्याला निधी मिळत नाही। अजितदादा राष्ट्रवादीला हात मोकळा सोडतात, शिवसेनेला हात आखडता घेतात असा बहुतांश आमदारांचा सूर असायचा। शिवसेनेच्या आमदारांच्या बंडामागे ते एक कारण असल्याचं सांगितलं गेलं। त्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं, महायुतीचं आलं, मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्याच एकनाथ शिंदेंकडे आलं, पण त्यानंतरही निधीबाबतची तक्रार तशीच राहिली। त्या विरोधातला आवाज मात्र क्षीण झालाय। आता आमदारकीची मुदत संपायला 2 महिने राहिलेले असताना दिलीप लांडेंनी या मुद्द्यावरून आक्रमक होणं इतर काही आमदारांना प्रेरणा देणारं ठरू शकतं। आपापल्या मतदारांना खुश करण्याचाही हा एक प्रयत्न असू शकतो। तुम्ही असे अनेक चित्रपट पाहिले असतील की ज्यामध्ये एखादा गुन्हेगार किंवा दहशतवादी संघटना किंवा देशद्रोही जे सूड उगवण्यासाठी आर्थिक व्यवस्था ढासळवून देशाला गुडघ्यावर आणण्यासाठी सॉफ्टवेअर गडबड करतात, जेणेकरून सर्व सुरक्षा व्यवस्था ठप्प होतील, पण ऐनवेळी हिरो येऊन ते सर्व प्रयत्न हाणून पाडतो, संकट टळतं। आपण हे सर्व चित्रपट पाहण्यापुरतं अनुभवत असतो आणि चित्रपट संपला की विसरून जातो, पण जेव्हा हे प्रत्यक्षात घडतं तेव्हा काय होईल याचा विचार कधी आपण केला नसेलच। तर तो विचार करण्याची वेळ आता आलेली आहे, कारण आजच अर्ध्याहून अधिक जगामध्ये ज्या सॉफ्टवेअरमुळे जगाचे आर्थिक गणित सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत त्या मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगभरामध्ये हाहाकार माजला। शेअर मार्केट, विमान सेवा, हॉस्पिटल, आपत्कालीन सेवा, रेल्वे, टीव्ही चॅनल आणि बरंच काही ठप्प झालं आणि क्षणार्धामध्ये सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। याचा सर्वाधिक फटका बसला तो महासत्ता अमेरिकेला। ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन, जर्मनी, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसह भारतालाही हा आघात सहन करावा लागला। सर्वाधिक फटका हा जगभरामधल्या वेगवेगळ्या बँका आणि एअरलाइन्सलाही बसला।
भारतातही इंडिगो, स्पाइस आणि अकासा एअरलाइन्सला नाहक त्रास सहन करावा लागला. दिल्ली, मुंबई, बेंगळुरूसह अनेक एअरपोर्टवरती विमान सेवा प्रभावित झाली. अनेक IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांची कॉम्प्युटर, लॅपटॉप स्क्रीन निळी झाली आणि त्यासोबतच स्क्रीनवर कम्प्युटरमध्ये सिस्टम एरर असा मेसेज येतो आणि मशीन रिस्टार्टचा पर्याय येतो. मायक्रोसॉफ्टला क्राउडस्ट्राईक ही फर्म ॲडव्हान्स सायबर सिक्युरिटी देते. त्यांच्या अपडेटच्या गडबडीमध्ये झालेल्या बिघाडाचा हा सर्व परिणाम. पण या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रत्येक देशाकडे असलेल्या अण्वस्त्रांचा, आर्थिक गंगाजळीचा, डेटाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निश्चितच ऐरणीवरती आलेला आहे. तर आजची संपूर्ण ही घटना घडल्यानंतर जगभरामध्ये याचे नेमके काय काय परिणाम पाहायला मिळाले ते पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा जगावरती परिणाम. जगभरामधील एअरलाइन्स, टीव्ही, टेलिकास्ट, बँकिंग आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम. अनेक बँकांच्या ऑनलाईन सेवा प्रभावित. मोबाईल बँकिंगवर मोठा परिणाम. डेबिट, क्रेडिट कार्ड वापरण्यामध्ये अडचणी. ऑनलाईन पैसे पाठवण्यात अडचणी. छोटी मोठी दुकानं ते शॉपिंग मॉल, अनेक ठिकाणी खरेदी विक्रीवरती त्याचा परिणाम. लंडन शेअर बाजारावरती परिणाम. 8 दिवसांवर आलेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या IT सेवेचा खोळंबा. तर ब्रिटनमधील सर्वात मोठ्या GTR या रेल्वे कंपनीचं काम प्रभावित. विमान सेवेवर सर्वात जास्त परिणाम. 1400 पेक्षा जास्त विमानांचं उड्डाण रद्द. 3000 पेक्षा जास्त विमानांचं उड्डाण उशिरानं. तर ब्रिटनमध्ये स्काय न्यूज चॅनलचं प्रसारण बंद करण्याची वेळ. ऑस्ट्रेलियामध्ये 5 मोठ्या बँका आणि टेलिकॉम कंपनी टेलेस्ट्रा ग्रुपच्या कामकाजावरही परिणाम. भारतात इंडिगो, स्पाइसजेट, आकासा एअर आणि विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस या 5 विमान सेवा प्रभावित. तर तांत्रिक समस्येमुळे बुकिंग, चेक इन आणि फ्लाईट अपडेट सेवा प्रभावित. बरं, तर काय नेमकं जगभरामध्ये घडलं हे आपण पाहिलं. पण का असं झालं असावं हा सगळा प्रकार अत्यंत सोप्या शब्दामध्ये समजून घेऊयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत आहेत विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय यासह आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावरती लेखन करणारे अच्युत गोडबोलेजी. अच्युत गोडबोलेजी, 0 अवरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज घडलेला जो प्रकार आहे तो नेमका साध्या सोप्या शब्दामध्ये समजावून सांगा की हा एरर का होता. सॉफ्टवेअर ज्या वेळेला कुठलंही आहे किंवा त्या ठिकाणी असलेला जो परिणाम आपल्याला आज पाहायला मिळालेला होता त्या मागची प्रमुख कारणं काय आहेत? आजकाल कुठलंही सॉफ्टवेअर जे लिहिलं जातं ते अनेक भागांमध्ये लिहिलं जातं आणि त्यातला प्रत्येक भाग हा मुख्य जी कंपनी आहे ते तीच कंपनी तो भाग लिहिते असं नाही. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्टचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये अनेक कंपन्यांचे पीसेस असतात. त्यामध्ये क्राउड स्ट्राईक नावाची जी कंपनी ते सायबर सिक्युरिटीतला काही भाग ते सांभाळते. आता हे सगळं सॉफ्टवेअर त्याला आम्ही इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणतो. म्हणजे प्रत्येक कॉम्पोनंट जो असतो तो या संपूर्ण होलमध्ये फिट होतो की नाही त्याच्याकरता तुम्हाला सिस्टम टेस्टिंग किंवा इंटिग्रेशन टेस्टिंग करावं लागतं. तर हे जे आता क्राउड स्ट्राईक या कंपनीचा जो काही फॅल्कन नावाचा सेन्सर होता, बरं, हे जे सॉफ्टवेअर असतं ते बऱ्याच वारंवार अपडेट होत असतात. त्याच्यामध्ये काही चेंजेस होत असतात. ते सगळं अपडेट झाल्यानंतर सिस्टम तशीच चालते की नाही हे टेस्ट करावं लागतं प्रत्येक वेळेला. कुठलाही अपडेट जेव्हा करतो आपण त्यावेळेला. आता हे फॅल्कन सेन्सर जेव्हा अपडेट झाला त्यावेळेला कदाचित टेस्टिंग मध्ये गडबड झालेली असली पाहिजे, कारण त्यानंतर हा अपडेट व्यवस्थितपणे झाला नाही आणि त्यामुळे ती सिस्टीम गडबडली. आता हे काय असतं की हे मायक्रोसॉफ्टचं जे सगळे एअरलाईनचा डेटा असतो तो क्लाउडवर ठेवलेला आहे. क्लाउड म्हणजे काय, तर पूर्वी प्रत्येक कंपनी आपल्या स्वतःच हार्डवेअर सॉफ्टवेअर स्वतःच विकत घेऊन आपल्या कंपाऊंड मध्ये ठेवत असते. त्यानंतर डेटा सेंटरची कल्पना निघाली की डेटा सेंटरमध्ये तुम्ही जाऊन काम करा आणि डेटा सेंटरमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ठेवलेलं असायचं. त्याच्याच पुढची पायरी म्हणजे क्लाउड. तर क्लाउड म्हणजे अक्षरशः शेकडो मोठमोठे सर्व्हर्स ठेवलेले असतात. ते तापतात पण ते थंड करण्याची व्यवस्था असते
आणि ते त्यामुळे नदीच्या काठी वगैरे असे ठेवलेले असतात. तर मायक्रोसॉफ्ट त्यातलीच एकदा हा संपूर्ण मोठा डेटा जो आहे तो डेटा हँडल करण्याकरता क्लाउड सर्व्हिसेस म्हणून असतात. त्या सर्व्हर कुठे डेटा ठेवलेला आहे आपल्याला कळण्याची गरज नसते. आपण उदाहरणार्थ जीमेल जो वापरतो तो जीमेल सुद्धा तो क्लाउड मध्ये ठेवलेला असतो. आपल्याला माहित नसतं तो कुठे ठेवलेला म्हणून. आपण जेव्हा तो वापरतो तर तो क्लाउड मध्ये आपल्याला आणण्यात येतो आणि आपल्या पीसीवर दाखवला जातो. तर ही झाली क्लाउडची कॉन्सेप्ट. ते क्लाउड जे सिस्टम आहे त्या सिस्टमला धक्का लागला, त्यामुळे सगळा डेटा त्यांचा जो आहे तो ऍक्सेसिबल होईना, सिस्टम डाऊन झाली. आणि ती सिस्टम डाऊन झाल्यामुळे ज्यांनी हा कॉम्पोनंट वापरलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी वापरलेला, बँकांनी वापरलेला होता, एअरलाईन्सने वापरलेला होता, त्या सगळ्यांच्या सिस्टम ठप्प झाल्या आणि त्यामुळे त्याचं काम सुधारण्याचं काम आता चालू आहे आणि काही तासात ते होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आता आपल्याला माहिती आहे केव्हा ते ऍक्च्युअली होईल. बरं, पण हा सगळा प्रकार सायबर क्राईमचा वाटतो का? आता हा कंजेक्चरचा भाग झाला. म्हणजे आता अजूनही त्याच्यावरती काही कन्क्लुसिव्ह सांगता येईल असं मला तर वाटत नाही. हे होऊ शकतं पण हे अशक्य नाही. कारण आता सायबर सिक्युरिटी, सायबर क्राईम हा इतका प्रकार वाढलेला आहे, अटॅक्स वगैरे इतके वाढलेले आहेत की त्याच्याविषयी नक्की ते नाही असं सांगणं मला तरी छातीठोकपणे सांगणं शक्य नाही या क्षणाला. बरं, पण असा प्रकार जर भारतात घडला तर आपण त्यासाठी सक्षम आहोत? मला काय माहितीये काय, सायबर सिक्युरिटी सिस्टम्स आपल्या किती सक्षम आहे त्याच्याविषयी मला शंका आहे. आपली तयारी असली पाहिजे खरं म्हणजे. पण भारतातल्या सगळ्या आता या ठिकाणी भारतातली सिस्टम म्हणण्याचा अर्थ नाही, कारण मायक्रोसॉफ्टची सिस्टम बरोबर आपण जे वापरतो, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ओरॅकल असेल, SAP असेल, त्या सगळ्या सिस्टम जगभर चालणाऱ्या सिस्टम त्या भारतात असं की वेगळं काही नाही. त्यामुळे त्या सिस्टीममध्ये सायबर सिक्युरिटी किती मोठ्या प्रमाणावर किती भक्कम तऱ्हेने उभी केलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. ती मायक्रोसॉफ्टमध्ये आतापर्यंत भक्कम आहे असं वाटलं होतं हा आजचा प्रसंग घडण्याच्या अगोदर. आणि हा सुद्धा प्रसंग एवढा मोठा आहे असं वाटलं नव्हतं. पण किती तास झालेत बघा की एवढ्या प्रचंड मोठ्या खळबळ, म्हणजे एवढ्या एअरलाईन्स आणि एवढं क्यूज आणि एअरपोर्टवरती धुमाकूळ एवढ्या, आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की जरी काही तासात ते सुधारलं तरी किती त्याचा परिणाम होणार आहे ते बघा. म्हणजे त्याच्यामुळे कित्येक रोबोट सुद्धा बंद पडले, तर हॉस्पिटलमध्ये काही त्रास झाला, पेशंटचा त्रास झाला, ते नुकसान कोण भरून निघणार आहे? हा फायनान्शियल आणि लिगल पण आस्पेक्ट यातलं बरेच बाहेर येणार आहेत. ते इतकं सोपं प्रकरण राहणार नाही. पण मग सर, मायक्रोसॉफ्ट सारखी ज्यावेळेला इतकी मोठी कंपनी एखादं सॉफ्टवेअर अपडेट करत असेल तर त्यावेळेला बॅकअप ठेवणं देखील गरजेचं असतं. बॅकअप सारखा काहीतरी उपाय त्यांच्याकडे असू शकतो का? यामध्ये त्याचा वापर होऊ शकतो का? हो, नाही ऍक्च्युअली खरं म्हणजे आम्ही जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आणि मायक्रोसॉफ्ट तर माहीर आहे त्याच्यामध्ये, तेव्हा आम्ही त्याचा बॅकअप तर करत नाही. बॅकअप असतोच, पण कुठलाही डिझास्टर किंवा कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्यातनं कसे मार्ग काढायचे ह्याच्याकरता मॅन्युअल्स असतात आमची चक्क, की अमुक झालं तर अमुक करायचं, अमुक झालं तर अमुक. त्याचे ड्राय रन्स घेतले जातात. त्याचे असं झालं तर काय करायचं असे रन, स्पेशली मोठमोठ्या सिस्टम्स मध्ये की ज्याच्यामुळे संपूर्ण असं जगभर परिणाम होईल त्याचे ड्राय रन्स घेणं. नंतर मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे अपडेट्स झाल्यानंतर संपूर्ण सिस्टम व्यवस्थित चालते की नाही ह्याचं टेस्टिंग करणं, या सगळ्या गोष्टी नक्कीच प्रत्येक आम्ही सॉफ्टवेअरमध्ये मस्ट आहे खरं म्हणजे. तर ते कुठेतरी राहून गेलं का काय त्याची कल्पना मला आता सांगता येत नाही. पण तो अपडेट नक्की नीट झाला नाही आणि त्यामुळे ही सिस्टम सगळी ठप्प झाली, सिस्टम डाऊन झाली, हे मात्र नक्की. बरं, पण या समस्येमुळे डेटा चोरला जाणं असेल, रोजचे व्यवहार असतील, जगभरामध्ये असलेला जो संपूर्ण कारभार आहे त्याच्या सायबर सिक्युरिटीचा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो का? त्याला कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो का? हो, आता हा भाग कदाचित टेस्टिंग त्यांनी न केल्यामुळे, अपडेट नीट न झाल्यामुळे जर का असेल तर तो सायबर सिक्युरिटीचा भाग नसेल. पण हा अटॅकमुळे जर का झालेला असेल, जे शक्य आहे नक्कीच बरं का, आजच्या युगामध्ये कुठलाही सायबर सिक्युरिटी चा हे निघू शकतो. आणि तसं जर का झालं असेल तर मात्र हा फार मोठा प्रश्न आहे. आपल्याला अतिशय सावध राहायला पाहिजे, कारण डेटा चोरला जाऊ शकतो, डेटा कुठे दुसरा. आणि पुन्हा आता बँकेतला डेटा एक वेळ वगैरे ठीक आहे, पण डिफेन्सचा डेटा असेल, आपल्या शत्रू राज्यावरती केलेला आपण गोळा केलेला डेटा असेल तर तो खूप घातक ठरू शकतो. म्हणजे बँकेतला एखाद्या माणसाचा बॅलन्स वगैरे दुसऱ्या माणसाला कळला तर तेही वाईटच आहे. अर्थात प्रायव्हसी खूप महत्वाची आहे, पण ते इतकं भयानक नाही की जितकं आपल्या देशाची सिक्रेट समजा आपल्या शत्रूच्या हातात लागली तर ते फारच मोठं
भयानक होऊ शकेल. त्यामुळे सिक्युरिटी हा खूप मोठा विषय आहे आणि तो आपण अतिशय काळजीपूर्वक हँडल केला पाहिजे. बरं सर, आजची जनरेशन ही खरं तर खूप टेक्नोसेव्ही आहे. प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असल्याचं दिसतं. सर्वसामान्यांच्या जर स्क्रीनवरती अशा प्रकारचा मेसेज आला किंवा ती स्क्रीन ब्लू कलरची झाली तर अशा वेळेला फर्स्ट स्टेप काय असायला हवी? जसं आपण फर्स्ट एड असतं एरवी तसं फर्स्ट स्टेप काय करायला हवी? ते आत्ता ब्लू जे आलेलं आहे त्या सिस्टम रिस्टार्ट करा अशीच सूचना येते. त्यामुळे तुम्हाला त्याशिवाय पर्याय नसतो. मुख्य म्हणजे आपला डेटा बॅकअप करणं, OTP कोणाला न सांगणं, पासवर्ड कोणाला न सांगणं, पासवर्ड सतत बदलणं वगैरे अशा ज्या सारख्या कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजे. आपण दक्ष राहिलं पाहिजे. आणि याच्यापेक्षा म्हणजे कंपन्यांच्या बाबतीत म्हणाल तर त्यात एन्क्रिप्शन वगैरे बऱ्याच वेगवेगळ्या सिस्टम्स असतात. पूर्वी DES 64 बिट्सची होती, मग RSA 128 ची आली, आता त्यापेक्षा जास्त. तर ते एन्क्रिप्ट, जसं व्हॉट्सअपचे मेसेज आपले एन्क्रिप्टेड असतात तसं आपला डेटा पूर्ण एन्क्रिप्टेड आपण ठेवू शकतो. म्हणजे कोणी जरी वाचला म्हणजे त्याला ची भाषा आपण म्हणतो त्याप्रमाणे आपण एन्क्रिप्ट केल्यानंतर ते कशा तऱ्हेने एन्क्रिप्ट केलं हे माहीत जर नसेल तर त्याला डिक्रिप्ट करता येणार नाही. म्हणजे मूळचा मेसेज वाचता येणार नाही. अशा तऱ्हेने ठेवणं, अशा अनेक मार्ग आहेत त्याला. आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटी आजच्या जगामधला अतिशय महत्वाचा विषय आहे. त्याच्यावरती कोर्सेस करतात लोक. खरं खरं. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही इतक्या महत्त्वाच्या विषयावरती सखोल असं विश्लेषण केलं त्यासाठी. 0 ओव्हरमध्ये आलात त्यासाठी धन्यवाद. छत्रपती शिवरायांनी कपटी, जुलमी आणि स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्या ऐतिहासिक घटनेला 365 वर्ष लोटली. ती शिवकालीन वाघ नख ही लंडनच्या जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये गेली अनेक दशकं होती. ती पाहण्यासाठी लंडनला जाणं सर्वच शिवप्रेमींना शक्य नव्हतं. मात्र महाराष्ट्र सरकारनं विशेष MOU करून ती वाघनख महाराष्ट्रामध्ये परत आणलेली आहेत. पुढील काही काळ ती शिवप्रेमींना जवळून पाहता येतील. शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. अशा पावन प्रसंगी 350 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास लाभलेली वाघनख साताऱ्याच्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आणि त्याचा अतिशय नयनरम्य सोहळा आज साताऱ्यामध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये उदयनराजे नेमकं काय म्हणाले पाहूया. पण मला एक समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वादविवाद का निर्माण केले जातात. आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते संपूर्ण शुभकार्याला सुरुवात करतात. आणि मग त्यांच्याच बाबतीत मगाशी जसं बोललं गेलं की त्यांच्याच बाबतीत त्यांची कुठली वस्तू असेल त्या बाबतीत देखील वादविवाद केला जातो. हे कृपया करून हे टाळलं गेलं पाहिजे. कारण या देशाला जर अखंड ठेवायचं असेल तर दुसरा कुठला विचार अखंड ठेवू शकत नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अखंड ठेवू शकतो. वाघनखांवरून शंका व्यक्त करणाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादांनी खास आपल्या शैलीत समाचार घेतलाय. जे टीका करतात ते लंडनला गेले की कोहिनूर हिरा बघतात आणि वाघनखा आवर्जून बघतात. पण तीच वाघनख सर्वसामान्यांना, शिवप्रेमींना बघायला मिळावीत म्हणून महाराष्ट्रामध्ये आणली तर टीका करतात. या वाघनखांपासून प्रेरणा घ्यायला हवी असंही अजित पवार म्हणाले. शेवटी नवीन पिढीला देखील इतिहास हा कळला पाहिजे. ते बघितल्यानंतर त्यांना देखील एक मनापासून समाधान त्याच्यामध्ये वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे वाघनख प्रेरणादायी अशा प्रकारची वाघनख आहे आणि यामधनं खास लंडनहून इथं आणून हे प्रदर्शनास ठेवण्यात आलेले आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची विनंती आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढ्या सुंदर जगामध्ये जन्माला घातलेलं आहे, परंतु त्या जगातनं परत जायच्या आधी एकदा का होईना ती वाघनख जाऊन बघा, लांबनं बघा. आणि ज्या पद्धतीनं महाराजांनी त्या वाघनखाच्या मुळं त्या अफजल खानचा कोथळा बाहेर काढला आणि एक इतिहास निर्माण झाला, ज्याचं देखील एक आपल्याला स्मरण त्या निमित्तानं होत असतं. केवळ सातारा नाही तर देशातला एक व्यक्ती, प्रत्येक शिवप्रेमी ही वाघनख पाहण्यासाठी येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रत्यक्ष छत्रपतींच्या इतिहासाशी जुळण्याची संधी या वाघ नखांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. मगाशी शिवेंद्र बाबांनी आणि उदयन महाराजांनी देखील विनंती केली की आता याच्यावर विवाद करू नका. आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे, उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा. हे असंच असेल तर, ते तसंच असेल तर. पण खरं म्हणजे हा रोग आजचा नाही आहे. या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपतींना देखील करावा लागला होता. स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे, पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं. हिंदवी स्वराज्य घडवणं हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा ध्यास होता असं सांगत शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वाघनखं म्हणजे महाराष्ट्राची शान अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या या सोहळ्याचं वर्णन केलेलं आहे. त्या अफजल खानाचा कोथळा काढला, ती वाघनखं येत आहेत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान, एक गौरव वाटला पाहिजे, एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आज आली. परंतु ठीक आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं. तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा अपमान केल्यासारखा आहे. आणि शिवभक्त कदापि हे सहन करणार नाही. ही शिवकालीन वाघनखं जेव्हा आपल्या जवळच्या शहरात येतील तेव्हा वेळ काढून जरूर बघा. 0 अवरमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात सोमवारी 7:56 तोवर कुठेही जाऊ नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.